तसे सामंतही कोणाचेच नाहीत, सोडून द्या. सामंत अजिबातच विश्वासू नाही आहेत. अंतर्गत एक प्रकारचा संघर्ष शिवसेनेत सुरू आहे. प्रचंड अनरेस्ट आहे. कारण आधी काही लोक ईडीच्या म्हणजे जे मोठे होते, मोठे इन द सेन्स ज्यांना ठाकरेंनी आणि मातोश्रींनीच मोठं केलेलं आहे, असे खूप सारे आधी जे काही जमा केलं होतं ते वाचवण्यासाठी, ते सगळं डबोलं वाचवण्यासाठी ईडीच्या भीतीने तिथपर्यंत गेले होते. काहींपर्यंत एक असा प्रचार पोचला होता की अरे शिंदे फार पैसे देतात, शिंदे पैसे देतात म्हणून जाणारे खूप जण होते. पण किती जणांना शिंदे पैसे देतील? अहो, जिथे कुबेराची झोळी पण कमी पडते. शिंदे तर बिचारा माणूस आहे ना. आता किती जणांना पैसे द्यायचे? त्यामुळे आता अरे पैसे मिळत नाही आहेत, पदही नाही मिळत आहे. ठीक आहे, हा तुमचा कयास असू शकतो, तुम्ही त्याचं लॉजिक नाही, मी कयास नाही मांडत आहे. तुमचं लॉजिक आहे त्याच्या मागे, म्हणजे अर्थात जेव्हा आता आम्ही नाही, मला सांगा, हे लॉजिक का? संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरची नाही चौकशी झाली ना. संजय शिरसाटला SIT नाही लागली. मग ज्या शिंदेनी याच्या आधी सगळ्यांना ईडीच्या चौकशीतनं क्लीन चिट दिल्या, मी नावं सांगितली, ते शिंदे नंतरच्या काळात इतके दुर्बल का बरं झालेले आहेत? का शिंदेंना सतत दरेगाव गाठावं लागतंय? का शिंदेंना आत्ता म्हणजे या सगळ्या आंदोलनाच्या पण काळात, मध्ये जरांगींचं आंदोलन वगैरे झालं, त्याही काळात अमित शहांना आणि शिंदेंमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि शिंदे पुन्हा दरेगावी गेले. हे सतत त्यांना दरेगावी जावं लागतं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही, अरे सामंत जागा कॅप्चर करू शकतात, मग पुन्हा लगेचच शिंदे परत येतात. हे कपोलकल्पित नाही साहेब, हे फार वास्तव आहे. आणि हे शिंदेंच्या पक्षातल्या कुठल्याही माणसाला जर आपण बाजूला घेऊन विश्वासात बोललात तर तोही सांगेल की बॉस यहाँ आके तो लफडाच हो गया. म्हणजे असे खूप जण आहे जे पहिल्या पंक्तीला बसले होते, त्यांना भरपूर खाता आलं, पण नंतरच्या पंक्तीला जे बसलेले आहेत त्यांच्या पंक्तीतला शिरा भात सगळं संपलेलं आहे आता.